अमरावती जिल्हा सोलर असोसिएशनच्या वतीने जर पाहिलं तर अमरावतीच्या मुख्य महावितरण कार्यालयासमोर भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सध्या जर पाहिलं तर हा संपूर्ण मोर्चा जो आहे अमरावतीच्या मुख्य वीज वितरण कार्यालयावर या ठिकाणी धडकलेला आहे। त्यांनी 13 फेब्रुवारीला 3 देश विरोधी निर्णय घेतले आहे, ते त्यांनी सध्या मागे घ्यावे हेच आमची मागणी आहे। नवीन निर्णय आम्हाला सध्या तरी मान्य नाही आहे। आता नेमकं या ठिकाणी धोरण आहे, काय सांगणार आहे? पहा, मी सोलरचं काम गेल्या 8 वर्षापासून करतो। सुरुवातीचे जे निर्णय होते ते सरकारचे असे होते की MSCBच्या ह्याच्यानंतर जे पण काही विद्युत जमा राहील त्याचे पैसे गिराईकाला भेटतील। नंतर सरकारने हे धोरण बदलत आहेत। आता त्यांनी नवीन धोरण आणलेलं आहे की वर्षाचे जेवढे युनिट होतील तेवढाच त्या मोजमापाचं म्हणजे हे आहे सोलर तुम्हाला बसवण्यात येईल असं त्यांनी हे केलेलं आहे। तर याच्यामध्ये कस्टमरला खूप त्रास होत आहे, जनतेच्या पैशांची लूट होत आहे। आजचा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे सर, हा महावितरणच्या विरोधात काढला। महावितरण दरवर्षी असेच कोणतेही निर्णय घेत असते आणि सोलर ग्राहकावर संकट आणण्याचं काम महावितरण करतो आहे। महावितरणचं सध्या असं म्हणणं आहे सर की जेवढी म्हणजे त्यांचे युनिट होतील वर्षभराचे तेवढंच त्यांना किलोवॅटचं सोलर लावा, पण असं कोणी शक्य होणार नाही। ग्राहकालाही परवडणार नाही आणि वेंडरला सुद्धा ते परवडणार नसते सर। महावितरणची हे मनमानी आहे सर। महावितरण आणि राज्य सरकार यावर काय तोडगा काढतं ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती।